नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ऍडमिशन. जेई सेशन 1 एक्झाम आता एकदमच जवळ आलेली आहे. 22 जानेवारीला आहे. बोर्डाची एक्झाम आहे, सीईटी एक्झाम द्यायची आहे. तर अशा सर्व एक्झामचं आपल्याकडे टाइम टेबल असल्यामुळं ताण येणं साहजिक आहे, स्ट्रेस येणं साहजिक आहे. पण कोणत्याही परिस्थितीत ओव्हर स्ट्रेस होऊ नका. आपल्याला भरपूर परीक्षा द्यायच्या आहेत. त्यानंतर जेई सेशन 1 याबरोबर बोर्डाचाही आपल्याला क्रायटेरिया 75% चा पूर्ण करायचा आहे. ज्यांची बोर्डाची पूर्ण तयारी झाली आहे, सेशन 1 तयारी झाली आहे, त्यांचं वेल अँड गुड. काहीच प्रश्न नाही, त्यांना यश मिळणारच आहे. पण काहीही कारणामुळे जर बोर्डाची तयारी अपूर्ण असेल, 75% ची गॅरंटी नसेल, तर त्यांनी कॉन्सन्ट्रेट हे बोर्डावरच करावं. जेई सेशन 1 ऍज अ टेस्ट पेपर म्हणून यूज करू शकतात आणि सेशन 2 ला सिरियसली रेडी होऊन व्यवस्थित द्यायला हरकत नाही. म्हणजे जेणेकरून आपल्याला 75% चा बोर्डाचा क्रायटेरिया पण पूर्ण होईल आणि जेई मध्ये पण चांगले यश मिळालं तर ऍडव्हान्सला एलिजिबल झालो तर सर्वच ओके झालं. ज्यासाठी आपण 2 वर्ष मेहनत केली आहे, ज्या ड्रीम कॉलेजसाठी, प्रीमियम इन्स्टिट्यूटसाठी आपल्याला मेहनत करावी लागली आहे, ते आपल्याला मिळणारच आहे. IIT पासून NIT, IIIT, JFTI या प्रीमियम इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला चांगलं यश मिळू शकतं, चांगलं ऍडमिशन होऊ शकतं. पण हे जरी असलं तरी आपल्याला अजूनही भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. ज्यांना काही कारणामुळे जमणार नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम येत असेल, कॉन्फिडन्स लेवल थोडी कमी असेल आणि ओव्हर स्ट्रेस झाली असतील, त्यांच्यासाठीच मी फक्त सांगतोय अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. जवळ 12वी नंतर 19-20 परीक्षा आपल्याला देता येऊ शकतात. त्यामध्ये महत्वाची जी आहे ती बिटसॅटची आहे, जी IIT लेवलची प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे. बिटसॅट परीक्षा देऊन आपण बिट्स पिलानीमध्ये सर्व त्यांच्या ब्रांचेसमध्ये तिथं यश मिळवलं तर आपल्याला ऍज गुड ऍज IIT यश मिळाल्यासारखंच आहे. त्यानंतर VIT EEE ची परीक्षा आहे. VIT वेल्लोरची जे इन्स्टिट्यूट आहेत, वेल्लोर, चेन्नई आणि भोपाळ वगैरे, इथं आपण त्याला एलिजिबल होतो. त्यानंतर मणिपाल आहे. मणिपाल नंतर आयसरच्या एक्झाम आहेत, ज्या 7 आयसर इन्स्टिट्यूट आहेत, त्यासाठी IIT आहे, आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट. ज्यांना रिसर्च मध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे त्यांनी या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही. IIT ची तयारी त्यांनी करावी. त्यानंतर SRM ची आहे, SRM JEE आहे. इव्हन आता सिम्बायोसिसची SIT EEE याचं रजिस्ट्रेशन अजून चालू आहे. बेंगलोर म्हणजे कर्नाटकामध्ये सुद्धा काही इन्स्टिट्यूट अशा पॉप्युलर आहेत, त्यासाठी KCET ची आपण परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर CUET आहे, ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत त्यासाठी CUET एक्झाम द्यायला लागते, त्या आपण देऊ शकतो. वेस्ट बेंगालच्या ज्या काही महत्वाच्या इन्स्टिट्यूट आहेत त्यासाठी WBCET पण आपण अपिअर होऊ शकतो. तर आता मी फारच कमी नावं घेतली, खूपच नावं घेऊ शकतो अशा आपण एक्झाम 12वी नंतर देऊ शकतो. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की अजिबात ओव्हर स्ट्रेस होऊ नका. जेई आपल्याला हलक्यात घ्यायचीच नाहीये. स्ट्रॅटेजिक मूव्हनं पुढे जाऊन जेई क्रॅक करायचंच आहे आणि आपल्या ड्रीम कॉलेजमध्ये म्हणजे प्रीमियम इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायचंच आहे. तरी पण आपण येणाऱ्या सर्व परीक्षांना प्रिपेअर राहा, हेल्दी राहा, फूड हायजेनिक खावा, कोल्ड्रिंक घेऊ नका, अवॉइड करा शक्यतो. त्यामध्ये शुगर कंटेंट खूप असते, त्यामुळे आपल्याला आळस येतो, ऍक्च्युली झोप येते त्याच्यामुळे. तर कोल्ड्रिंक अवॉइड करा, लाईट व्यायाम करा, योगा करा, मेडिटेशन करा. कोणतेही असे खेळ खेळू नका ज्यामुळे हात पाय फ्रॅक्चर होतील. बऱ्याचदा असं जाणवलेलं आहे की ज्या हाताने आपण पेपर लिहितो तर हात फ्रॅक्चर होतो वगैरे, अशी बरीच उदाहरणं आतापर्यंत घडून गेलेली आहेत. असे खेळ खेळू नका की ज्यामुळे आपल्याला काळजी घ्या, आपल्या हात पाय आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत. 2 वर्ष आपण कष्ट केलेले आहेत, त्या कष्टाचं चीज 3 तासात आपल्याला दाखवायचं आहे. त्यामुळे काळजी घ्या. पालकांनाही माझी नम्र विनंती आहे, आपल्या पाल्यांनी खूप अभ्यास केलेला आहे 2 वर्ष. तुम्ही तुमचा वेळ, पैसा भरपूर घातलेला आहे. रिझल्ट नक्की चांगला येईल. थोडे तुमच्या विश्वासाची, तुमच्या साथीची त्यांना गरज आहे. त्यांना विश्वास द्या, पाठीवर हात फिरवा. कोणत्याही परिस्थितीत तो यशस्वी होईलच याची खात्री त्याला द्या आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. तुम्हाला कोणतीही या परीक्षेच्या काळामध्ये मदत लागली, काउन्सिलिंग लागलं तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेला आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी पुन्हा एकदा माझ्याकडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.